नमस्कार सर्वांना. प्रथम या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मध्ये थोडा गॅप पडला. पिंपरीची मंडई आपण पाहिलीच आहे आणि बऱ्यापैकी तुम्हाला थंबनेलवरून सगळ्यांना समजलं असेल आपण आता कुठे चाललोय. तर याच्यापूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये जी मोठी मंडई आहे पिंपरीची ती आपण पाहिले. आता आपण चाललोय चिंचवडच्या मंडईत. चिंचवडची मंडई चाफेकर चौकाजवळ आणि मोरया गोसावीचं मंदिर पण जवळपास आहे. त्याच्यामुळे जाऊया आपण तिथे मंडई बघायला. चला. बघा आपण मंडईत आता पोचलोय आणि बाहेर सगळे फळांचे स्टॉल आहेत. आता फुलांचे बाहेर असे स्टॉल आहेत सगळे आणि ते भाजीचा फणस, विलायती काजू, माठ, बघा इथे सगळे ना बाहेरच आहोत आम्ही अजून. फुलांचे वगैरे असे आहेत. पहिले आमचे विलायती काजू घेतले, आता गजरा घेणं चालले. इथे मासे पण आहेत, ओले मासे ताजे, नदीचे मासे, समुद्राचे मासे नाही वाटत आहेत बहुतेक ना, नदीचेच मासे वाटतात. जास्त नदीचे आहेत. आणि इथे सगळं इथे पण फुलं वगैरे आहेत, फळं. आणि इथे ही सुकी मच्छी सुद्धा आहे. तिचे असे छोटे छोटे स्टॉल आहेत बाहेर. आपण मंडई शिरतोय, भाजी मंडई चिंचवड. इथे भिजवलेली कडधान्य वगैरे आहेत. पालेभाजी बघून घेण्याचीच इच्छा होती. थोडासा प्रॉब्लेम असा झालाय की गावी जायचंय, त्याच्यामुळे आम्ही आता काही भाजी खरेदी करणार नाहीये. हे बघा थोडं रेट बघणार आहोत आपण. कशी आहे मेथी? 20 रुपये. आणि शेपू वगैरे सगळं 20 रुपये का? कोथिंबीर ताई, कोथिंबीर कसे? 20 रुपये. मंडईत ना भाजी एकदम ताजी असते. सगळ्यात जास्त डिमांड आलेला जी भाजी आहे ना ती शेवग्याची शेंगा. सगळ्यात जास्त त्याचं महत्व जास्त वाढलंय ना, त्याच्यामुळे त्याचे रेटही वाढलेले आहेत. मंडईत ना भाज्या एकदम ताज्या मिळतात, पण हा फरक आहे. बाकी रेट मध्ये तसा विशेष फरक नसतो, पण ताज्या मिळतात. बटाटे पण, कांदे बटाटे कसले मस्त, बघूनच समाधान वाटते. कैऱ्या आल्या, चल पाठीमागे. लसूण कशी आहे? लसूण कशी आहे? 70ला आणि 60ला पाव.
पालेभाज्या एकदम ताज्या ताज्या. भाज्या भाज्या आहे, माल भाजी आहे. चिंचवडच्या मंडईत आहोत आम्ही आता आणि संध्याकाळची वेळ आहे. पिंपरीला गेलो होतो ना, ते बऱ्यापैकी दुपार होती, पण जो वाक्प्रचार नुसता ऐकला म्हणजे ऐकत आलो आपण, डोक्याची मंडई होणे, ते इथे अनुभवायला मिळतं. डोक्याची मंडई होणे, दुपारी शांत असतं तेवढं. सगळी भाजी एकदम फ्रेश आहे आणि संध्याकाळची वेळ आहे. शेवग्याच्या शेंगा कशा आहेत? 20 रुपये पाव. 20 रुपये पाव. स्वस्त झालेत, स्वस्त झालेत. त्या ना रानटी काकड्या तर मी घेतल्या, त्याचा आता सीझन असतो, डोंगरातले असतात त्या. ये जो काकड़ी है ना, ये गावरन है, देसी काकड़ी है. ये जल्दी मिलता नहीं है, गर्मी के सीजन में ही मिलता है और ये खाने में बहुत स्वादिष्ट होता है. ओके, आप एक बार ट्राई करो. हाँ? नहीं, कड़ू नहीं होता, ये कभी कड़ू आता ही नहीं है. इसकी क्वांटिटी जो होती है, क्वालिटी जो होती है ना, वो कभी कड़ू में आता ही नहीं है. मतलब ये कड़ू आता ही नहीं है. हाँ, फेल है. आप खा के देखोगे ना तो वो आपको पता चलेगा. इसके आगे सच में सब कुछ फेल है. छान पद्धतीने लावलेले असतात ना, की एकदम मोहात पडायला होतं. हे बघा, 20 रुपये किलो टोमॅटो. ही मंडई छोटी आहे तशी पिंपरीची मंडई खूप मोठी आहे. पडवळ कसं आहे विचार? पडवळ कसं आहे विचार? कसं आहे? किती? 30ला पाव. बापरे, हे वेगवेगळे रेट. एवढं स्वस्त झालंय आता का काय म्हणायचं? कारण आमच्याकडे आकुर्डी मंडईत महाग आहे. हा, स्वस्त झालंय म्हणताय? महागच आहे बोलताय. मग उन्हाळा आहे म्हणून, कारण 60 रुपये वगैरे होतं. मंडईत आम्हाला मागच्या महिन्यात 60ला दिलं. 60. हो पाव 60. हो, मी आतीच पहिल्यांदा ऐकते. तू 30 रुपये पाव म्हणालात ना? हा ना. नाही, म्हणजे चिंचवडच्या मंडईत स्वस्त आहे असं म्हणायचं का? आयुष्यपत कमाल आहे. फणसाच्या कुयऱ्या कसा आहे हो वाटाणा? 20ला पाव. भरलेला आहे का पण? 20ला पाव. पडवळ कसं आहे हो? किती? इथे 20ला पाव. माय गॉड. इथे सगळं खोबरं, मसाले, चटणी, मसाला वगैरेची साठी सगळं असं कडधान्य, भिजवलेलं कडधान्य सुद्धा ठेवलेलं आहे त्यांनी पाकिट करून. भाज्या ताज्या ताज्या आणि मस्त वाटतात. युट्यूब चॅनल आहे. हे बघा, आता आम्ही मंडईतून बाहेर पडलो, पण चिंचवडच्या मंडईत रेट कमी आहे. तो 10 रुपयाला कोथिंबीर होती, 20 रुपये पाव पडवळ होतं. बापरे, कमाल आहे. मंडईचे रेट, मंडईत फ्रेश भाज्या आहेत, सगळं मिळतं, काय मिळत नाही असं नाही. त्याच्यामुळे खूप छान भाज्या आहेत, फ्रेश भाज्या आहेत. संध्याकाळची वेळ आहे आणि आता सकाळी पण असतात,
ताज्या, पण संध्याकाळी मला वाटतं जास्त चांगल्या असण्याची शक्यता आहे. मला आता एवढं सांगता नाही येणार, पण काही मिळत नाही असं नाही. सगळे स्टॉल आहेत, फुलं आहेत, कॉर्न आहे, भांड्यांचं पण आहे, फळं पण आहेत. त्याच्यामुळे ह्या मंडईला नक्की म्हणजे रेट कमी वाटली मला. त्याच्यामुळे खरंच भेट द्या त्या मंडईला. आणि मंडईच्या समोरच ताईंचा स्टॉल आहे केळ्यांचा, त्यामुळे ताईंच्या स्टॉलला पण भेट द्या. बरोबर आहे ना ताई? हे बघा, मंडईतून आता आपण बाहेर पडलोय, पण मुद्दामून मंडईना भेट देण्याचं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आमच्या पिंपरी चिंचवड मधल्या मंडई दाखवायचा इच्छा, त्याप्रमाणे मी दाखवते. पण प्रत्येक मंडईमध्ये रेट काय आहेत ते पण आपल्याला बघतोय आपण. त्याच्यामुळे पिंपरीच्या मानाने पिंपरीची खरी मोठी मंडई आहे, पण मला इथे जाणवलं की इथे चिंचवडच्या मंडईत रेट खूप कमी आहेत. कारण पडवळ जे 60 रुपये पाव ते इथे 20 रुपये पाव आम्हाला बघायला मिळालं. कोथिंबीर बाकीचे रेट कसे सारखे चेंज होत राहतात, पण छान आहे. छोटी आहे मंडई, पिंपरीच्या मानाने खूपच छोटी आहे, पण रेट आणि फ्रेश भाज्या आहेत, खूप छान आहे. आताच आपण मंडईतून जाऊन आलो. मार्च महिना आहे, एवढी हीट आहे, त्याच्यामुळे जाता जाता जरा घरी जाता थोडस थंडा. पण तुम्हाला सांगू का, आज मला मँगलोरची आठवण येते. गडबड आईस्क्रीम सेम असं वाटतंय. आम्ही फालुदा घेतलाय कारण उष्णतेच्या दृष्टीने तोच चांगला आहे, आणि आमच्याकडे काही गडबड आईस्क्रीम मिळत नाही, पण आज मँगलोरची मात्र नक्की आठवण येते. चला घेऊया टेस्ट.